शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथील डॉक्टरांनी अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडत 5 वर्षात चिमुकलीला नवजीवन दिलं आहे. अन्ननलिकेत अडकलेले ₹1 नाणे दुर्बिणीद्वारे काढण्यात डॉक्टरांना यश आलं. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित 5 वर्षीय मुलीने चुकून ₹1 नाणं गिळलं होतं. हे नाणं अन्ननलिकेच्या वरच्या भागात अडकून राहिल्याने तिला गिळताना तसेच श्वास घेण्यास गंभीर त्रास होत होता. विशेष म्हणजे या मुलीवर यापूर्वी ओपन हार्ट सर्जरी झाली होती आणि रक्त पातळ ठेवणारी औषधं सुरू असल्याने शस्त्रक्रिया अधिकच जोखमीची बनली होती. रुग्णाची प्रकृती बिघडत असल्याने 3 जुलै रोजी सकाळी 11 वाजता तिला मिरज सिव्हिल रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभागात दाखल करण्यात आलं. प्राथमिक तपासणीनंतर परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन एंडोस्कोपी सर्जन डॉक्टर प्रशांत श्रीमंत दौरकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीनं दुर्बिणीद्वारे नाणे काढण्याचा निर्णय घेतला. रुग्णाच्या पूर्वीच्या हृदय शस्त्रक्रियेचा इतिहास, सुरू असलेली रक्त पातळ करणारी औषधं आणि श्वसनाचा त्रास यामुळे ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती. तसेच भूल देणं ही मोठं आव्हान होतं. मात्र डॉक्टरांनी योग्य नियोजन आणि कौशल्याच्या जोरावर ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. या शस्त्रक्रियेत डॉक्टर प्रशांत दौरकर यांच्यासह डॉक्टर समरीन शेख, डॉक्टर स्नेहल सुपे, डॉक्टर आयुष चोरडिया, भूलतज्ञ डॉक्टर सुनीता शेंडे, डॉक्टर कात्यायनी गुरव तसेच नर्सिंग स्टाफ आणि इतर कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. विभाग प्रमुख डॉक्टर सुबोध उगाने, डॉक्टर संतोष दळवी आणि डॉक्टर प्रिया होंबाळकर यांचंही सहकार्य लाभलं. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याची प्रकृती सुधारत आहे. या यशस्वी उपचाराबद्दल रुग्णाच्या नातेवाईकांनी अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रियंका राठी, डॉक्टर रुपेश कुमार शिंदे असे संपूर्ण डॉक्टर आणि कर्मचारी वर्गाचे आभार मानले. मी डॉक्टर प्रशांत दोरकर, एंडोस्कोपिक सर्जन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज. आपल्या या हॉस्पिटलमध्ये एक 5 वर्षाची लहान मुलगी काल दिनांक 2/7/2026 रोजी ₹1 नाणी गिळलेली होती. आज दिनांक 3/7/2026 रोजी तिच्या पालकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इथे OPDमध्ये सदर पेशंट घेऊन आलेले असता एक्सरे पाहिल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तिच्यावर लगेच एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया करून सदर कॉईन नाणी काढण्याची प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या रुग्णाची काही वर्षापूर्वी ओपन हार्ट सर्जरी झालेली होती. त्यामुळे अशा पेशंटमध्ये अशी प्रकारची शस्त्रक्रिया करणे किंवा भूल देणे हे खूप चॅलेंजिंग असते. त्यामुळे भूलतज्ञांशी आम्ही सगळी चर्चा करून आमच्या वरिष्ठांची सर्व आमचे HOD यांच्याशी चर्चा करून सर्व धोके पत्करून आम्ही ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये आम्ही यशस्वीही झालेलो आहे. कॉईन खूप अडकून बसला असल्यामुळे सदर पेशंटला श्वासोच्छवासाचा व गिळण्याचाही त्रास होत होता. या प्रक्रियेमध्ये डॉक्टर ॲनेस्थेटिक डॉक्टर कात्यायनी गुरव, डॉक्टर सुनीता शेंडे यांचंही मोलाचे योगदान लाभलेले आहे. सदर पेशंटला भूल देणे खूप अवघड असल्यामुळे दोन्ही डॉक्टरांनी खूप मोलाचे सहकार्य दिले. तसेच सर्जरी विभागाचे HOD डॉक्टर उगाने सर, डॉक्टर होंबाळकर मॅडम आणि आमचे डीन डॉक्टर प्रकाश गुरव सर, मेडिकल सुपरिटेंडंट डॉक्टर प्रियंका राठी, डॉक्टर रुपेश शिंदे यांचेही सहकार्य लाभले. तरी अशा प्रकारची जर ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये जरी एखादा पेशंट असेल तर त्यांनी जरूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे येऊन उपचार घ्यावेत असे मी सर्वांना आवाहन करतो. मी शीतल मनोळकर, राहणार सावळी, तालुका मिरज. माझी मुलगी प्रणाली, वय वर्ष 5. हिने काल 2/7/2026 दुपारी 4 वाजता ₹1 नाणं खेळताना गिळलं होतं. त्यामुळे तिला गिळायला व श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यामुळे मी दिनांक 3/7/2026 रोजी मी माझ्या मुलीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे घेऊन आलो. तेथील डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लगेच दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. माझ्या मुलीच्या हृदयाची शस्त्रक्रिया पूर्वी झाली होती. त्यामुळे ही शस्त्रक्रिया करतेवेळी खूप काळजी घेऊन येथील डॉक्टरांनी माझ्या मुलीची अन्ननलिकेमधील नाणे यशस्वीरित्या काढले. त्यामुळे सर्व डॉक्टर, नर्सिंग स्टाफ यांचे मी आभार मानतो.
दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.